नमस्कार मित्रांनो, आजकाल जमाना खूप फ्रॉड झालेला आहे. मित्र असो, नातेवाईक असो, कोणी असो, पैसे आधी गोड बोलून घेतात आणि द्यायचं वापस म्हणलं की मग त्यांना मिरची लागते. पैसे वापस द्या म्हणलं की राग येतो, भांडणं होतात, नाते सुद्धा तुटतात. यासाठी पर्याय काय आहे कायदेशीर? आपल्याला वाटेल काहीच होऊ शकत, आपल्याकडे कोणता कागद आपण लिहून घेतला नाही. तसं नाहीये, प्रत्येकासाठी कायदा आहे. तर सर्वप्रथम काय करा, त्यांना अगोदर कॉल करा. कॉल रेकॉर्डिंग करून घ्या. व्हॉट्सअपवर किंवा ईमेलवर त्यांना असं एक मेसेज पाठवा की तुमच्याकडे एवढे माझे हात उसने घेतलेले पैसे आहेत आणि तुम्ही ते वापस देतो म्हणलात, आम्हाला वापस द्या. नाही दिल्यास, तुम्हाला रिप्लाय नाही आल्यास तुम्ही त्यांना एक कायदेशीर नोटीस पण पाठवू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्यांना दिवाणी न्यायालयामध्ये त्यांच्या विरोधामध्ये रिकव्हरी ऑफ मनीचा दावा पण टाकू शकता. त्यामध्ये ज्या विटनेस समोर तुम्ही त्यांना पैसे दिले असतील त्यांचं नाव टाका, त्यांचा पण बयान घ्या, तुमचं पण बयान घ्या आणि कोर्टामध्ये प्रकरण टाकून त्यांच्याकडून रितसर पैसे वसूल करा. तिथून पण काही नाही झालं तर तुम्ही त्यांच्यावर फौजदारी केस सुद्धा पोलीस चौकीला दाखल करू शकता. त्यामुळे हातबल होऊ नका. आणि आणखीन याबद्दल काही सविस्तर माहिती तुम्हाला हवी असेल तर अगोदर मला फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा आपला वकील. मी तुम्हाला पर्सनलला काही जजमेंट्स आणि विस्तृत माहिती देतो. धन्यवाद.